आज आपल्या अहमदपूर नगरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेचं आगमन या ठिकाणी झालं। या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्राचं भावी नेतृत्व आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, आपल्या देशाच्या संसद रत्न पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं ते आपल्या खासदार सुप्रियाताई सुळेताई, ज्यांना ऐकण्यासाठी पाहण्यासाठी एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी आपण केलेली आहे, ते खासदार अमोलजी कोल्हे साहेब, युवक प्रदेशचे अध्यक्ष महबूबभाई शेख, युथचे सुनीलजी गव्हाणे, नरेंद्रजी काळे साहेब, बसवराजजी पाटील साहेब, आपल्या शेजारचे माजी आमदार आणि ज्यांनी नुकताच पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ते सुधाकररावजी भालेराव साहेब, रेखाताई कदम, संजय भाऊ सेटे, गंगापुरेजी, निलकंठरावजी मिरकले, अमर पाटील, तोडकर रिसाई, सोमेश्वरराव, संतोष भोसले, साजिदभाई लखनगावे, शिवाजीराव पैनगिरे, रामभाऊ बेल्लाळे, सर्वांची मी माफी मागतो, क्षमा मागतो की व्यासपीठावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, माझ्या सर्व भगिनी आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला हा जनसमुदाय, पत्रकार मित्र आणि माझ्या भावांनो, आदरणीय पाटील साहेब, आज अहमदपूरमध्ये एवढी प्रचंड या ठिकाणी सभा होत असताना एकही कुठल्या गावामध्ये आपण गाडी करून लोक आणलेले नाहीत। ही सगळी पब्लिक, ही सगळी जनता, हे सगळे मायबाप राष्ट्रवादीचे विचार ऐकण्यासाठी आज या सभेसाठी उपस्थित झालेले आहेत। पुन्हा एकदा मी आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि या अहमदपूरच्या जनतेच्या वतीनं जयंतरावजी पाटील साहेब, तुम्हाला या ठिकाणी माझा दंडवत आणि या ठिकाणी माझा प्रणाम या ठिकाणी आहे की महाराष्ट्रामध्ये आज जे राजकारण चाललेलं आहे आणि आज जयंत पाटील साहेब ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये या माळांना घेऊन, अमोलजी कोल्हे साहेबांना घेऊन, खरंच तर अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झाले। आम्हा सर्वांना वाटते छत्रपती शिवाजी राजे आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, अशी भावना या प्रत्येक महाराष्ट्राच्या मावळ्यांची आपल्याबद्दल या ठिकाणी झालेली आहे। आमची आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचा जो मंत्र आहे, जो आपण या ठिकाणी जनतेचं राज्य येण्यासाठी आपण ही यात्रा या ठिकाणी काढलेली आहे। प्रत्येक मतदाराला सन्मान मिळाला पाहिजे, प्रत्येकाचा स्वाभिमान जागा झाला पाहिजे आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचे रयतेचं राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलं, आता जयंत पाटील साहेब तुमच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं राज्य या महाराष्ट्रात यावं हे प्रत्येक मतदारांची या ठिकाणी इच्छा आहे आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी मावळे आज आपल्या या ठिकाणी सोबत आहेत। अमोलजी कोल्हे साहेब असतील, सुप्रिया
ताई असतील, महबूब शेख साहेब असतील, आमचे बसवराजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पाटील साहेब, श्रीचं राज्य यावं ही जनतेची इच्छा होती. आज जरी तुमचे माझे मित्र जरी या ठिकाणी आता प्रताप पाटील साहेब का माझा मित्र साहेब, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अनेक मित्रांचे फोन यायचे आणि साहेब प्रतापराव उभं टाकलं, आता आम्ही काय करायचं. मी म्हणलं जे पवार साहेबांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, पाहुणे असतील, सोयरे असतील, दायरे असतील, मित्र असतील, साहेबांची तुतारीच वाजली पाहिजे. महाविकास आघाडीत सत्तेत आली पाहिजेत. जिथे त्यांना जागा मित्र असतील, पाहुणे असतील, आपल्या घरी बोलवून घेऊन त्यांना आता राजकारणामध्ये महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमाग खंबीरपणाने कार्यकर्त्यांनी उभं टाकणं हे पवार साहेबांच्या कार्यकर्त्याचा धर्म आहे. आणि तो धर्म साहेब लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अगदी प्रामाणिकपणाने आम्ही या ठिकाणी बजावलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज 85 वर्षाचा योद्धा आमचा आदरणीय पवार साहेब लढतायत आणि मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या जनतेने या ठिकाणी एक निश्चय केलेला आहे साहेब, ज्या वेळेस पवार साहेबांच्या पक्षाचे 85 आमदार या महाराष्ट्रामधून निवडून येण्याचा चिन्ह या ठिकाणी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बांधलेला आहे. तुम्ही जेवढे उमेदवार उभे करताल तेवढे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणाने काम कार्य करणारी ही पवार साहेबांची फळी आज तुमच्या या ठिकाणी सोबत आहे. आज या मतदारसंघाचा जर साहेब विचार केला, आज सोयाबीन सारखं पीक असेल, शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील, तुमच्याच एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागच्या आमदारांनी कारखाना घेतला, त्या कारखान्याला या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी त्या कारखान्याला मंजुरी दिलेली आहे. कारखाना घेतल्यापासून आजपर्यंत साहेब 500 रुपये टनाला भाव कमी देणारा आज आमदार योगायोगाने ते भारतीय जनता पक्षामध्ये गेला आणि या मतदारसंघातल्या जनतेनं एक मोकळा श्वास या ठिकाणी टाकला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज तुमच्या सोबत येऊन काम करण्याची संधी मिळाली, ही माझं मी भाग्य या ठिकाणी समजतो. प्रामाणिकपणाने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहेत साहेब. आता हे 6वी निवडणूक आहे. तुम्ही जर तिकीट दिलं तर मी लढवणार आहे. 5 निवडणुका झाल्या, पण 5ही निवडणुकीमध्ये साहेब कुठल्याही नेत्याला, कुठल्याही कार्यकर्त्याला कुठं तर माझ्यामुळं शर्मेनं खाली मान घालावी लागेल, कुठला तरी अवमान होईल, असं 5 वेळच्या निवडणुकीमध्ये कुठलंही कृत्य माझ्या हाताने या ठिकाणी घडलेलं नाही साहेब. राजकारण करत असताना कधीच गुत्तेदारी केलेली नाही. एक अंगणवाडी सुद्धा मी स्वतःसाठी घेतलेली नाही साहेब. आज 50 संस्था कार्यकर्त्याला देणारा हे तुमचा कार्यकर्ता आहे, पण साधी अंगणवाडी घेतलेली नाही. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आजही मी यावेळेस विनंती केली साहेब, निवडणुकीच्या सभेला मी तयारी करतो बया म्हणलं, पण जयंत पाटील आपल्या कार्यक्रमाला येऊ नयेत, अमोल कोल्हे साहेब उलालेत, हे काही मी तुम्हाला गाडी देणार नाही, स्वतःच्या खर्चानं या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या ज्या ज्या काही सभा असतील त्या सभेसाठी हे विनायकराव पाटील तुमच्या सोबत आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण कमी पडणार नाही, हे ठामपणाने या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कष्टाचे आहेत आपल्याकडे, मेहनतीचे आहेत, काटा मारून टनामाग 500 रुपये घेऊन. आणि आता साहेब त्या कर्नाटकच्याही पुढे गेलं महाराष्ट्र सरकार, त्यांनी 40% घेतले. आता इथं तर किती टक्के घेऊन आलेत काय मला मी सांगण्याची आवश्यकता आहे तुम्हाला. सगळ्याच गोष्टी या ठिकाणी माहिती आहेत. आणि म्हणून या मतदारसंघाचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला, ह्या त्यांचं जे येईल ते घ्यायचं, पण मतदान हे तुतारीलाच करायचं. ते सगळ्या तुतारीचंच आहे. तुतारीच्या जीवावर मोठे होऊन आज जे भारतीय जनता पक्ष अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सज्ज व्हायचंय. आता मी तुम्हाला जास्त बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, वेळ खूप कमी राहिलेला आहे. पाटील साहेबाला, कोल्हे साहेबाला
आणि आमच्या महबूबबाईला तुम्हाला ऐकायचं आहे, त्याच्यामुळं पाटील साहेबांना तुमच्यात जास्त वेळ घेतल्यापेक्षा पुन्हा एकदा मी पाटील साहेबाला शब्द देणार आहे. आपल्या मतदारसंघाची भाकरी फिरवणार का नाही? वर हात करून आपण जयंत पाटील साहेबाला शब्द द्यायचा आहे. फिरवणार आहेत का नाही? तुतारी या मतदारसंघात वाजवणार आहेत का नाही? आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये तुतारी वाजवणार आहेत का नाही? भालेराव साहेबांना आपल्याला आमदार करायचंय का नाही? 2 आमदार या ठिकाणी आपण जयंत पाटील साहेबाला देणार आहेत का नाही? पुन्हा एकदा जोरदार हातावरी करून आपण जयंत पाटील साहेबाला सांगावं अशी आपल्याला विनंती करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करणार आहे